विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इतिहास पाठ क्रमांक 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. प्रश्न क्रमांक 1 सांगा पाहू. 1. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे. उत्तर आहे कुशाण. 2. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर. उत्तर आहे कनिष्कपूर. 3. वीणा वादनात प्रवीण असलेला राजा. उत्तर आहे समुद्रगुप्त. 4. कामरूप म्हणजेच. उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 2 पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्ताच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावाची यादी करा. उत्तर आहे 1. दिल्ली. 2. बडोद. 3. पाटलीपुत्र. 4. पटना. 5. कनौज. 6. चंपा. 7. वल्लभी. 8. वल्लभीपूर. 9. सोपारा. 10. बोधगया. 11. प्रयाग. 12. प्रयागराज. 13. ताम्रलिप्ती. 14. सांची. 15. काशी. 16. वैशाली. 17. उज्जैनी. प्रश्न क्रमांक 3 चर्चा करा व लिहा. 1. सम्राट कनिष्क. उत्तर आहे 1. मध्य आशियातून भारतात येऊन कुशाण टोळ्यांनी भारतात राज्य स्थापन केले. राजा कनिष्क हा त्यांपैकी एक. 2. कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता. 3. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. त्याच्याच काळात बौद्ध धर्माची 4थी परीक्षा काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. 4. कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली होती. 2. मेहरौली येथील लोहस्तंभ. उत्तर आहे 1. दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा केला होता. 2. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. आजही तो गंजलेला नाही. 3. यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते. 4. या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे. त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 4 पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा. उत्तर आहे 1. रत्नावली हर्षवर्धन. 2. राजतरंगिणी कल्लन. 3. हर्षचरित बाणभट्ट. 4. मिलिंदपन्न मेनॅन्डर. 5. बुद्धचरित व वज्रसूची अश्वघोष. प्रश्न क्रमांक 5 गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा. मुद्दे. संस्थापक. गुप्त राजघराणे श्रीगुप्त. वर्धन राजघराणे प्रभाकर वर्धन. राज्य विस्तार श्रीगुप्त. आसामपासून पंजाबपर्यंत तसेच तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता. माळवा, गुजरात व सौराष्ट्रातही जिंकून घेतले. वर्धन राजघराणे. दिल्लीजवळ थानेसर येथे स्थापना. साम्राज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. गुप्त राजघराणे कार्य. गुप्त राजांनी मोठा साम्राज्य विस्तार केला. वायव्येकडील राजे व श्रीलंकेतील राजे यांनी मैत्रीचे करार केले. या राजांच्या काळात प्रगत धातू तंत्रज्ञान अस्तित्वात होते. हे मेहरौली येथील लोहस्तंभावरून दिसते. या राजांची राज्यव्यवस्था उत्तम होती. वर्धन राजघराणे कार्य. वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी राजाच्या दरबारात पाठवला होता. या काळात व्यापारात भरभराट झाली. या राजांनी इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. प्रजेच्या हितासाठी राज्याचे उत्पन्न वापरले जाई. प्रश्न क्रमांक 6 पुढील शब्दकोडे सोडवा. आडवे शब्द. याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले. 1. दुसरा चंद्रगुप्त. 2. समुद्रगुप्त.
3. मेहरौली लोहस्तंभावर या नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो. उत्तर आहे चंद्र. 5. हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक. उत्तर आहे प्रियदर्शिका. 5. पुष्यवर्मन याने ते राज्य स्थापन केले. उत्तर आहे कामरूप. 6. गुप्त राजघराण्याचा संस्थापक. उत्तर आहे श्रीगुप्त. 7. याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता. उत्तर आहे हर्षवर्धन. 8. इंडो ग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा. उत्तर आहे मेनॅन्डर. 9. हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला. उत्तर आहे प्रभावती. 10. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्षू. उत्तर आहे फाहियान. 11. कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य. उत्तर आहे चरक. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.